श्री स्वामी समर्थ मंडळी, नवीन वर्षाची सर्वजण वाट पाहतात. 2024 हे संपत आलेलं आहे आणि हा शेवटचा महिना आहे. पण 2025 हे नवीन जे वर्ष आहे, तर नवीन वर्षामध्ये अशा 5 राशी आहेत की त्यांच्यावर संकट येण्याची शक्यता आहे. नवीन वर्षामध्ये अशा या 5 राशी आहेत. त्या राशींवर येणारं संकट आणि मेन म्हणजे त्यांना अडचणीचा करावा लागणार आहे सामना. तर यामध्ये तुमची रास आहे का आणि यात काय दाखवलं आहे, ही सविस्तर माहिती नक्कीच पूर्ण व्हिडिओमध्ये मी देणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओ पाहण्याच्या पहिले प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. 2025 अगदी जवळ आलेलं आहे. शेवटचा महिना चालू आहे. 2025चे जे वर्ष आहे ते सुरू होण्यासाठी अवघे काही दिवसच बाकी राहिलेले आहेत. आणि नवीन वर्षात आपल्यापैकी अनेकाचे प्लॅन ठरलेले असतात. येत्या वर्षभरात आपण काय करायला हवे, यावर्षीही आपण काही गोष्टी ठरवतो आणि या विषयामध्ये काहीतरी गोष्टी ठरवून, परंतु आपल्या शास्त्रानुसार नवीन वर्ष जे आहे तशा 5 राशींना थोडंसं त्रासदायक ठरू शकते. आपण जाणून घेऊया अशा कोणत्या राशी आहेत की त्यांच्यासाठी नवीन वर्षामध्ये या राशींना नुकसान होणार आहे. त्याबद्दल मोजकी थोडक्यात मी माहिती देणार आहे. कारण 2025चे हे वर्ष सुरू होण्यासाठी आपण सांगितलं तसं कमी दिवस उरलेले आहेत आणि येत्या वर्षभरामध्ये आपण काय करायचं आहे, काय नाही करायला पाहिजे, याविषयी सर्वजण काही ना काहीतरी गोष्टी ठरवत असतो. परंतु ह्या 5 राशी कोणत्या आहेत त्यांना त्रासदायक त्यांचा हा काळ जाणार आहे. तर हे वर्ष जे आहे तर हे काही राशींसाठी आव्हाने आणि समस्या घेऊनच येणार आहे. ग्रह संक्रमणामुळे त्यांना अधिक अडचणी आणि अपयश येईल. तसेच वैयक्तिक आयुष्यातील काही समस्यांना त्यांना सामोरे सुद्धा जावं लागेल. त्यांच्या करिअर आणि आर्थिक स्थितीवर देखील त्यांना परिणाम होऊ शकतो. आपण जाणून घेऊया अशा कोणत्या राशी आहेत त्याबद्दल. आता सर्वात पहिले राशी ती 2025मधली मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष थोडं कठीण जाणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक अडचणीचा सामनासुद्धा करावा लागू शकतो. तुमच्या ध्येयामध्ये अनेक अडथळे 100% निर्माण होणार आहेत. आर्थिक बाबतीत अडचणी येऊ शकतात. या काळात गुंतवणूक करणे थोडी टाळा. विचार करा, तुम्ही कुठे गुंतवणूक करत असेल तर हा काळ तुमच्यासाठी, हे ग्रह तुमच्यासाठी योग्य नाही आहेत. मग कुठेही गुंतवणूक करायची असेल तर टाळा. नातेसंबंधामध्ये थोडासा चढ उताराचा सामनासुद्धा करावा लागणार आहे. तुमचं कुटुंब आणि मित्रासोबत सावधगिरी बाळगा आणि कौटुंबिक संबंधाबाबत निर्णय काळजीपूर्वक घ्या. विचार करा. धाडस करून एकदम काही गोष्ट घडत असेल तर सोडून देऊ नका. पुढची रास आहे कर्क राशीसाठी येणारे वर्ष चढ उताराचे असेलच, पण कौटुंबिक जीवनामध्ये तणाव वाढू शकतो. मानसिक ताण जाणवणार आहे. तुमचे वैयक्तिक आणि सामाजिक संबंधामध्ये गोंधळ होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला निराशेचा सामनासुद्धा करावा लागणार आहे. यासोबतच नोकरीच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काही ना काहीतरी अडथळे निर्माण होणार आहेत आणि यावर्षी तुम्हाला तुमची ऊर्जा योग्य दिशेनं खर्च करावी लागणार. या गोष्टीचा थोडा तुम्ही विचार करा, दुर्लक्ष करू नका. पुढची रास आहे धनु राशीच्या लोकांना जास्त अपेक्षा न बाळगणे योग्य राहणार आहे. कारण 4थ्या राशीत शनी असल्यामुळे मार्चपर्यंत शुभ परिणाम तुम्हाला कुठेही मिळणार नाही. मार्चपर्यंत तुमचा काळ खूप अशुभ असणार आहे. म्हणून शनीच्या प्रतिकूल प्रभावामुळे यावर्षी धनु राशीच्या लोकांना करिअर, लव्ह लाईफ आणि आर्थिक परिस्थितीमध्ये काही समस्यांना सामोरे जावे लागेल आणि कौटुंबिक संबंध आणि आर्थिक जीवनामध्ये समस्याचे संकट आहे. म्हणून सगळ्या गोष्टीचा शांत डोक्याने विचार करावा. आता कुंभ राशीसाठी हे वर्ष खूप चांगलं पण आहे आणि काही काळासाठी हा काळ थोडा कठीणसुद्धा आहे. कुंभ राशींच्या लोकांसाठी अनेक क्षेत्रामध्ये संघर्ष होऊ शकतात. तुम्हाला विशेषतः काम आणि करिअरमध्ये आव्हानात्मक परिस्थितीचा सामनासुद्धा करावा लागू शकतो आणि तुमच्या गुरुच्या स्थितीमुळे आर्थिक स्थितीत चढ उतार आणि खर्चामध्ये 100% वाढ होण्याची शक्यता आहे. कोणतीही महत्त्वाची गुंतवणूक तुम्ही जर करत असाल तर ती गुंतवणूक करण्याच्या पूर्वी थोडा नीट शांत डोक्यानं विचार करा. तुमच्या 5व्या भावात
शुक्र तुमच्या 5व्या भावात. लक्षात ठेवा, शुक्र असल्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनामध्ये समस्यांना सामोरे जाऊ लागणार आहे. कौटुंबिक वादाचाही सामना करावा लागणार आहे. कुटुंबासोबत घरच्यांसोबत वाद होण्याची शक्यता आहे, म्हणून जास्तीत जास्त शांत राहण्यामध्ये तुमचा फायदा राहणार आहे. पुढची रास आहे मीन. मीन राशींच्या लोकांसाठी त्यांचं आरोग्य आणि कौटुंबिक जीवनामध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. या काळामध्ये तुमच्या तब्येतीत थोडासा चढ उताराचा तुम्हाला सामना करावा लागणार आहे. तुम्हाला मानसिक थकवा 100% जाणवू शकतो. आर्थिक दृष्टिकोनातून हे वर्षे जे आहे हे संमिश्र असणार आहे. सगळं मिक्स असणार आहे. कधी आनंदाचे दिवस, कधी दुःखाचे दिवस, कधी म्हणजे सगळे, कधी आरोग्य कधी तब्येत चांगली असणार आहे, कधी बिघडणार आहे. सगळा मिक्स मसाला तुमचं हे वर्ष पूर्ण असंच जाणार आहे. पण अचानक खर्चामध्ये तुम्हाला कधी कधी असं होणार की अचानक खर्चसुद्धा तुमचा वाढणार आहे. नकारात्मकतेचा म्हणजे जी नकारात्मक नाही, वाईट परिणाम, त्याचे वाईट परिणाम नातेसंबंधावर तुमच्या होऊ शकतात. त्यामुळे जेवढा संयम ठेवला तुम्ही तेवढी चांगली गोष्ट आहे. जेवढ्या शांतता, जेवढं कमी बोलाल, जेवढे म्हणजे कुठं गुंतवणूक करायची असेल, कुठं काहीतरी शुभ कार्य करायचं असेल तर शांत डोक्याने विचार करून मगच पुढचं पाऊल घ्या. कारण नवीन वर्षामध्ये या 5 राशींसाठी थोडेफार संकट आणि कठीण टाईम येणार आहे. तर या टाईमामध्ये जेवढे शांततेनं विचार करणार, शांत डोक्यानं तुम्ही कोणतंही काम करणार, त्याच्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल. किंवा मग तुम्ही अडचणीमध्ये, घाईघाईमध्ये फटाफट कोणतेही निर्णय घेणार तर त्याचं तुम्हाला शुभ फळ मिळणार नाही. आणि मेन तुमच्या कुटुंबामध्ये सुद्धा तुमच्यासोबत काही ना काहीतरी छोट्या गोष्टीमुळे वाद निर्माण होतील. तर ह्या 5 राशींना आपल्या कुटुंबाला एकमेकांना समजून घेणं, त्या काळामध्ये शांत राहणं. काही काळच असा असतो, पूर्ण वर्षे सगळ्यांचंच म्हणजे संकटामध्ये जाईल असं नाही आहे. काही गुरु, राहू, केतू आपल्या कुंडलीमध्ये काहीतरी दोष असतात. काही महादशा असते, काही राहू केतूची महादशा असते. ती निघून जाईपर्यंत हे ग्रह आपल्या पाठीशी असतात. ते शांत होईपर्यंत कुठलेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. घ्यायची वेळ आली तर शांत विचाराने ते निर्णय घ्या. तर मंडळी, या व्हिडिओमधली नवीन वर्षामध्ये या 5 राशीवर संकट येणार आहे की नाही, ही माहिती आवडली असेल तर नक्की मला शेअर करा. आपल्या या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज विनंती आहे, लाईक करा. आणि खरंच तुमची या 5 राशीपैकी तुमची रास कोणती आहे मला लिहून पाठवा. काही याच्यामधली तुम्हाला माहिती आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.